तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या ग्रामीण भागातील जे नवतरुण शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय, शेळीपालन करत असतील त्यांना आपण त्याच्यातली अडचणी आणि समक्ष माहिती विचारण्यासाठी आज आपण म्हाताळा येथे तरुण युवा उद्योजक शेतकरी यांना भेटण्यासाठी आलो. तर भाऊ, तुमचं नाव काय? मंगेश सूर्यवंशी. पत्ता? पत्ता राहणार महाताळा, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. तर मला सांगा, हा दुग्ध व्यवसाय तुम्ही किती वर्षापासून करता? दूध व्यवसाय आपण तसं 5-6 वर्ष झाली करतोय. हा. पण काय अडचणीमुळं मध्ये समजा काही शेतीचं काम निघलं, घराचं काम निघलं, त्याच्यानुसार समजा काही कमी केल्या, थोड्या वाढविल्या, अशा प्रमाणात चालू आहे आपलं समजा. हा, म्हणजे आता आपल्याकडं 3 म्हशी आहेत, एक गाय आहे आणि बैलजोडी आहे आपल्याकडे. असं का? तर मला सांगा, हे बांधकाम कधी केलं तुम्ही? बांधकाम समजा आपलं हे गेल्या वर्षी समजा 2 वर्षामध्ये झालं बांधकाम. 2 वर्ष. याच्या पहिले समजा तुम्ही सांगलं त्यापर्यंत दुसऱ्या शेतामध्ये तुम्ही म्हशी बांधत येईल. तर अलीकडे तर मला सांगा, ही मसड तुम्ही कधी आणली आणि कितीला आणली ही? हे मसड समजा आपल्याला 2 ते 3 महिने झाले आणून. व ही समजा 70-75 हजारामध्ये घेतली. बरं. तर ही 4.5 लिटर दूध देते बघा एका टायमाला. एका टायमाला 4.5 देते. आणि एका टायमाला 4.5. आणि त्या मसडीची माहिती सांगा. तर ते मसड, हे मसड म्हणजे आपली जुनी मसड समजा विकल्या गेली, तिचं समजा वगार आहे. तर ते आपल्या इथं गाभा जाऊन समजा आता विलय गेलं. तर समजा हिला येऊन समजा 1-1.5 महिना होत आला. बरोबर. तर 1.5 महिन्यामध्ये समजा आता ही 2.5 ते 3 लिटर समजा दूध देते. 2.5 ते 3 लिटर एक टाइम. तर त्याच्या पलीकडची मसड म्हणलं तर ती गेल्या वर्षी घेतलेली आहे. बरं. गेल्या वर्षी समजा ती 65 हजाराला घेतलेली आहे. तर गेल्या वर्षी तिचं दूध आपल्या इथं विकून समजा यावर्षी पण गाभा गेली, तर आता समजा 8-15 दिवसामध्ये विकते ती. बरं. तर ती पण 4-4 लिटर दूध देणारी आहे समजा. म्हणजे एकंदरीत तुमचं एका टायमाला 8-10 लिटर दूध निघते. 10 लिटर दूध समजा 2 म्हशीचं समजा आता सध्या 5-6 जात आहे. तर ती विल्यानंतर समजा 10 लिटरच्या आसपास जाते समजा आपलं. आणि ती जी गाय आपली दिसायली, ती गाय काय सध्या गाभण दूध काय देते का? ते गाय सध्या गाभा गेलेली आहे. तर दूध समजा तिचं आम्ही काढत नाही, जर काढत गेलो पण आता गाभा गेल्यामुळं दूध बंद केलं. म्हणजे आता घरी खाण्यासाठी पण गावरान गाय. घरी ह्या तुम्ही एक दुग्ध व्यवसाय तर करता, पण खास करून याच्या सोबत ह्या शेळ्या कधीपासून म्हणजे आणलेल्या आहेत? शेळ्या म्हणजे आपल्या बरेच दिवसापासून आहेत, मात्र ते आडी अडचणीला समजा काही काम पडलं, काय झालं तर विकतो, कमी करतो. समजा वाढ होते, काही समजा कामानुसार कमी पण होत होता. असं समजा आपलं समजा काम धकवण्यासाठी, घर खर्च धकवण्यासाठी काही बाई समजा आगाव कोणता काम निघलं, अडचण आली तर ते काम पूर्ण होते आपलं. म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो, या तरुणांनी जे संकल्प केला, कारण दुसऱ्या समोर हात पसरण्यापेक्षा जर आपण बळकट झालो आणि आपण ज्यावेळेस आपल्यावर अडचण येते त्यावेळेस दुसऱ्याच्या समोर हात पसरण्यापेक्षा जर आपलं बिझनेस केला तर नक्कीच हात पसरायची गरज आपल्याला पडणार नाही. असं तर हो. आणि हे बघू शकता, यांनी हे 2 वर्षापूर्वी एक घर बांधलेलं आहे आणि यामध्ये आता हे कुटार संपलं आणि हे कडबा आणि ही वैरण आणि हे बघू शकता कसा झोपाळा केलेला आहे, हे वगार. आणि मला सांगा भाऊ, तुम्हाला जमीन किती आहे? जमीन आपल्याला आहे समजा 6 एकर 6.5 एकर आहे. पण इथं आपली गावाच्या गावखरी समजा ढोरायची सोय वगैरे होते, त्याच्यामुळं इथं 1.25 एकर 1.25 एकरच्या दरम्यान आहे. तर पाठीमाग काही गजरा लावलेला आहे, काही समजा बाटूक वगैरे इथं एवढ्या जनावरांसाठी हे बघू शकता, यांचा हा गजरा, गवत आणि ते बाटूक टाळक्या दिसत आहे तुम्हाला. तर शेतकरी मित्रांनो, या तरुण शेतकऱ्याने खास नियोजन बनवलेले आहे. आणि हे बघू शकता हौद, या हौदाला थोडा गळत असल्यामुळे याच्यामध्ये पन्नी टाकून पाण्याची व्यवस्था कशी आहे? म्हणजे पाण्याची व्यवस्था म्हणजे आपला तिकडच्या वावरामध्ये बोर आहे, तिकडली पाईपलाईन आलेली आहे इथं. बरं. त्याच्यानुसार समजा पाणी आपल्याला पुरवठा होते इथे. बरं. अशा प्रकारे
तर मला सांगा, तुम्ही बऱ्याच वर्षापासून दुग्ध व्यवसाय करतात, तर तुमच्या हिशोबाने दुग्ध व्यवसाय परवडते का? दुग्ध व्यवसाय टिकून जर केला, मेहनत जर केली तर परवडते. हा. पण ते मेहनत करण्यावर आहे. हा. समजा मेहनत करणार. तुम्ही आता म्हणले की तुमच्याकडे थोडी जमीन कमी होती, आता तुम्ही जमीन घेतली, तर तो एक किस्सा आपल्या प्रेक्षकांना सांगा की तुमच्याकडे पहिली जमीन किती होती आणि तुम्ही किती घेतली समजा कष्ट करून. जमीन म्हणजे आपल्याकडं कमी होती, पावणे 2 एकर जमीन होती, तर आता आपल्याकडे 6 एकर जमीन झाली आहे. तर ते एक समजा मेहनतीचाच हे आहे. तर इतर रिकामा राहण्यापेक्षा काहीतरी काम करून मेहनत करून समजा ते आपल्याला घडलेलं आहे. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, या म्हाताळा रोडला यांचं शेत आहे आणि आपण दुग्ध व्यवसाय करतो, पण बरेच तरुण थोडंफार शेळी पालन ठेवण्यासाठी थोडं लागतात, पण दुसऱ्या समोर हात पसरण्यापेक्षा ते हात पसरण्याची वेळच नाही येऊ देणं, याचं उत्तम उदाहरण ह्या तरुण म्हाताळे ते करत आहे. तर मला सांगा, हे बनवलेलं आहे शेडचं, हे याला किती खर्च आला असेल? असं खर्च म्हणजे आपल्याला काहीच नाही आलेला. तर हे आपल्या वडिलांनी समजा शेडसाठी, बांधकामासाठी शेडच्या आणलेलं होतं. तर ते समजा 2 वर्षापासून पडून होतं. तर त्याचा काहीतरी फायदा म्हणून समजा हे घर बांधकाम केल्यामुळं त्याला एंगल वगैरे ठोकून समजा म्हशीच्या याच्यासाठी पाणी वगैरे न हे सावलीसाठी हे याचा समजा उपयोग केला आहे. आणि हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांनी लाकडाचा उपयोग करून अति मस्त एक नंबर इथं यांनी नियोजन केलेलं आहे. तर भविष्यात तुम्हाला दुग्ध व्यवसायामध्ये याच्यामध्ये आणखीन काही सुधारणा करायचा विचार आहे का? आणखीन काही सुधारणा म्हटलं तर याच्यामध्ये बेड वगैरे टाकून समजा पाण्याची वगैरे व्यवस्था, पूर्ण टाकं वगैरे बांधकाम करून पूर्ण दुग्ध व्यवसाय वाढवायचा विचार आहे. तर याच्यामध्ये समजा मेहनत तर चालूच राहील आपली, आणि त्यातल्या त्यात यश जर मिळालं तर तिथून पुढे पण चालू राहील आपला दुग्ध व्यवसाय. तर शेतकरी मित्रांनो, नक्कीच या तरुणाचा तुम्ही आदर्श घेऊ शकता, कारण या तरुणानं जे इथं जर मला जे नियोजन, अतिउत्तम नियोजन दिसत आहे आणि ते पण कमी खर्चामध्ये, हे बघू शकता जाळी मारलेली आहे. आणि असं नियोजन करून आपण नक्कीच अशा दुग्ध व्यवसायात उतरावं, असं स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही नेहमीच शेतकऱ्याच्या तरुणांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तर नक्कीच तुम्ही या गोष्टीचा आदर्श घ्या. तरी भाऊ, तुमचा एकदा नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नाव आहे मंगेश देवीदास सूर्यवंशी, राहणार महाताळा, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. तर माझा मोबाईल नंबर आहे 70 28 42 15 38. तर नक्कीच तरुणांनी या युवा तरुणाला माहिती विचारून किंवा या भागामध्ये तुम्ही असाल तर नक्कीच भेट द्या आणि माहिती विचारा, आणि नक्की असं नियोजन करून स्वतः सक्षम व्हा, असं आम्ही तुम्हाला विनंती करतो. आणि नक्कीच आपल्या चॅनल कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. जय जवान, जय किसान.